तर मुंबई मॅरेथॉनचा हा उत्साह असाच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। तूर्त वळूयात इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या मुद्रा लोन आणि कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून कमालीचा त्रास होतो आणि त्याचमुळे यवतमाळमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी महागाव तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। दुष्काळात होरपळणाऱ्या बीड जिल्ह्यात जनावरांना जगवण्यासाठी शासनाच्या वतीने मदत शिबिराची पहिली चारा छावणी सुरू करण्यात आली आहे। पालवण शिवारात यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरू केलेल्या चारा छावणीमध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये जवळपास 5000 जनावरांची नोंदणी झाली आहे। पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यात खरीप आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी यंदाही पाऊस झालेला नाहीये, त्यामुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या परिसरात दुष्काळाची भीषण परिस्थिती आतापासूनच निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला तडा गेल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलंय। पांझरा नदीतून गेलेली ही जलवाहिनी फुटल्याने पाणी वाया गेलंय। दरम्यान पाईपलाईन दुरुस्तीचं काम लगेच हाती घेतल्याने ही गळती थांबवण्यात यश आलंय। सांगलीमध्ये खड्ड्यात गाडी गेल्याने गाडी चालकानं ब्रेक मारला आणि एकापाठोपाठ एक अशा तब्बल 4 गाड्यांचा या ठिकाणी भीषण अपघात झाला। यामध्ये 5 ते 6 जण जखमी झालेत, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। राष्ट्रवादीच्या परिवर्तन रॅलीबाबत चिपळूणमध्ये राष्ट्रवादी नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागलाय। यावेळी प्रवक्ते शौकत मुकादम यांनी ही परिवर्तन रॅली की पिकनिक रॅली असं बोलून आपल्याच नेत्यांना प्रश्न विचारत नाराजी व्यक्त केली आहे। सांगलीमध्ये एकरकमी FRP मिळावी या मागणीसाठी आणि डान्स बारवरील बंदी उठवल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी हा पुतळा जाळलाय। हिंगोलीमध्ये माळ हिवरा फाटा इथे विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेनं आंदोलन केलं। यावेळी आंदोलन करणाऱ्या प्रहार संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोकोही करण्यात आला। स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत पुढील आठवड्यात केंद्रीय पथक परभणीमध्ये पाहणीसाठी येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर परभणी महानगरपालिकेच्या वतीने ठिकठिकाणी स्वच्छतेचं आवाहन करणारी बॅनर लावण्यात आली आहेत। पण हे सर्व करताना मात्र शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याकडे आणि इतरत्र दुर्लक्ष होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। नाशिकच्या लायन्स क्लबच्या वतीने आर्मीच्या सिफन्सी बँडचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। तब्बल 2 वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त केलेलं हे बँड देशातील आर्मीचं सर्वात नावाजलेलं बँड समजलं जातं। कचरा टाकण्याच्या किरकोळ भांडणावरून 2 महिलांनी बीडमध्ये एका 35 वर्षीय महिलेला चक्क रॉकेलने पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सांगली पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या गुंडांना पकडून त्यांची भर चौकात धिंड काढली। सोनम शिंदे, मुजम्मिल शेख, नितीन पालकर आणि जयेश माने या चौघांच्या मुसक्या आवळून त्यांना चौकातून फिरवण्यात आलं। इस्लामपूर भागात या गुंडांनी हैदोस घातला होता। लोकसभेसाठी काँग्रेस पक्ष काही उमेदवार आयात करणार असल्याची माहिती मिळते। रत्नागिरी मतदारसंघात राणेंसाठी काँग्रेसचा ज्येष्ठ नेता मध्यस्थी करणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। शिरूरबद्दल माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असं स्पष्टीकरण आता अजित पवार यांनी दिलंय। माझ्या पक्षानं सांगितलं तर मी शिरूरची जागा लढेन असं ते म्हणाले होते। तसंच माझा संपर्क चांगला असल्यानं शिरूरमधून लढू शकेन असं प्रतिपादन अजित पवार यांनी केलं होतं। रत्नागिरीच्या आंबोळगड परिसरात प्रस्तावित असणाऱ्या आयलॉग बंदर प्रकल्पाची जनसुनावणी पूर्ण झाली आहे। या ठिकाणी जनसुनावणीत म्हणणं मांडण्यास प्रकल्पग्रस्तांनी नकार दिला आणि जनसुनावणी रद्द करण्याची मागणी देखील कायम ठेवली। गेल्या अनेक वर्षांचं रोहा लोकलचं स्वप्न काल पूर्ण झालं आहे। शनिवारी दुपारी 2:45 वाजता पहिली रोहा दिवा लोकल सोडण्यात आली। यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, आमदार अनिकेत आदी नेते या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी अनंत गीते यांनी पहिला रोहा दिवा लोकलला हिरवा झेंडा दाखवला आहे। तर आज मुंबईला जाणाऱ्या आणि परतणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, डेक्कन आणि सिंहगड एक्सप्रेस या 4 एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत। मंगळवेढ्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना घडली। मंगळवेढ्यातल्या शारदा सिद्धनाथ विद्यामंदिरातली ही घटना आहे। कातडी पट्ट्याने मुख्याध्यापकांनी अशा प्रकारे विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली आहे। तर या घटनेमुळे मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे।
आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे। सेवादार विनायक आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप करणाऱ्या त्या तरुणीला देखील अटक झाली आहे। त्यामुळे आता आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण प्राप्त झालं आहे। राष्ट्रसंत भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येनंतर 6 महिनेही उलटत नाही तोच त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करून त्यांच्या प्रॉपर्टीवर काही लोक डोळा ठेवून असल्याचा या ठिकाणी बघायला मिळतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी चौकशी सुरू झाली आहे। हिंगोलीच्या औंढा तालुक्यातल्या वनिता राठोड यांना काही आरोपींनी बेदम मारहाण केली आहे, तर वनिता यांना विष पाजून जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय। शेतात काम करण्यासाठी काय येत नाही या रागातून त्यांना ही मारहाण करण्यात आली आहे। या महिलेला उपचारांसाठी मुंबईला रवाना करण्यात आलाय। लातूर शहरातल्या प्रकाशनगर भागात राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे। शुभम मेंगले असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे। मध्यरात्री अज्ञात लोकांनी दगडाने ठेचून त्याचा खून केला आणि शहराबाहेरच्या एका झुडपात त्याचा मृतदेह फेकून दिल्याचा प्रकार घडलाय। आंबेनळी घाटातील दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या बसच्या अपघाताप्रकरणी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून पोलादपूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत पोलीस स्टेशनला घेराव घालण्यात आला। तर या अपघातात एकमेव बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यात महिलेच्या प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यू झालाय। डॉक्टर गैरहजर असल्यानं परिचारिकांनीच त्या महिलेची प्रसूती केली, तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। तर संबंधित डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे। रत्नागिरीमधल्या चिपळूणच्या चिंचनाका परिसरामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे। किशोर शिर्के असं या 35 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। दरम्यान मृतदेहाशेजारी दारूची बाटली आढळल्यानं दारूच्या अतिसेवनानं त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। बीडच्या अंबाजोगाई नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शिशेराव जोगदंड यांचा खून झाल्याची घटना घडली आहे। परळी वेस इथे झालेल्या भांडणामधून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार करण्यात आले, यामध्येच त्यांचा मृत्यू झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे अस्थायी रोजगार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय। कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी कामबंद आंदोलन करून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर बसून आहेत। पिंपरीमध्ये पिण्याचं पाणी आणि कचऱ्याची समस्या सुटत नसल्यानं शेकडो नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला। शहरातील अत्यंत उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या वाकड परिसरातील हे रहिवासी आहेत। जोपर्यंत आपल्याला सुविधा मिळणार नाही तोपर्यंत आपण कोणताही कर भरणार नसल्याचा इशारा या नागरिकांनी दिला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला तीव्र विरोध करत हजारो झोपडपट्टी धारकांनी महापालिकेवर मोर्चा काढला। शहरातल्या दापोडी परिसरातल्या सिद्धार्थनगर, महात्मा फुले नगर इथल्या झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक यामध्ये सहभागी झाले होते। नाशिक महानगरपालिकेत अभूतपूर्व असा गोंधळ बघायला मिळाला। परिवहन समितीऐवजी कंपनी करण्याचा विषय ऐनवेळी सभागृहात मांडल्यानं हा गोंधळ या ठिकाणी बघायला मिळाला। या गोंधळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक एकमेकांमध्ये भिडल्यानं सभागृहात मोठा तणाव निर्माण झाला होता। जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांचं अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार आणि धीरज यशवंत येवले या दोघांना कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। या प्रकरणातील तिसरे आरोपी चाळीसगावचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव निंबाळकर यांची याआधीच निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील बुरोंडी कोळीवाडा परिसरात गटारातील घाणीमुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय। कोळी वस्तीतील लोकांना या उघड्या गटारांमुळे सतत साथीच्या आजारांना बळी पडावं लागतंय, तर ही गटारं लोकवस्तीमधून जात असल्यानं नागरिक वारंवार आजारी पडतायत, तर प्रशासनाचं मात्र सतत या ठिकाणी दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। नळवाडपाडा इथले शेतकरी वाल्मिकी पेखळे यांनी उन्हाळ्यात जनावरांना चारा पुरावा यासाठी कडबा खरेदी केलाय, मात्र कडब्यानं भरलेल्या ट्रकने भर रस्त्यात पेट घेतला। धावत्या ट्रकने अचानक पेट घेतल्यानं चालकही भांबावला। वेळ न घालवता ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून चालक ट्रकमधून उतरला, त्यामुळे चालकाचा जीव वाचलाय, मात्र शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। तलासरी इथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर केमिकल घेऊन जाणारा कंटेनर उलटल्यानं कंटेनरला भीषण आग लागली। दरम्यान कंटेनरमधील चालक आणि वाहकाला सुखरूप बाहेर काढण्यात आल्यानं कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीच्या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक 2 तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती।
पालघर तालुक्यातील सफाळे इथल्या बाजारपेठेतील 3 दुकानांना रात्री 2च्या सुमारास आग लागली। यामध्ये 2 कपड्यांची दुकानं आणि हार्डवेअरचं दुकान जळून खाक झालंय। विरार वसई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलंय। अमरावतीमध्ये भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं। त्यापूर्वी शहरामध्ये कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली। तर सावंगीतल्या शरद पवार दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहरातील बजाज चौक, सोशलिस्ट चौक, इंगोले चौक मार्गे धूम्रपान विरोधी रॅली काढली। या रॅलीमध्ये विद्यार्थी हातात फलक घेऊन सहभागी झाले होते। तर शिवाजी चौकामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला। भुसावळ शहरातील नाहटा कॉलेज जवळील महामार्गावरती लोकसंघर्ष समितीतर्फे विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे भुसावळ ते औरंगाबाद महामार्गावरची वाहतूक अर्ध्या तासापासून खोळंबली होती। या परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्ग 6च्या चौपदरीकरणाचं कामही सुरू आहे। संगमनेर तालुक्यातल्या पिंपरणे गावात जखमी बिबट्याला जीवदान देण्यात यश आलंय। संगीता पानसरे यांच्या घरासमोर अचानक जखमी बिबट्याचं दर्शन झाल्यानं घबराट पसरली। मात्र वन विभागानं बिबट्याला बेशुद्ध करून ताब्यात घेतलं। बिबट्यावर चंदनापुरी उपचार केंद्रात उपचार सुरू आहेत। रत्नागिरीच्या खेडमध्ये रात्रीच्या वेळी दगड उत्खननाचं काम सुरू आहे। पर्यावरण खात्यानं बंदी घातलेली असली तरी देखील त्या आदेशाला झुगारून या ठिकाणी अशा प्रकारे हे काम सुरू असल्याचं बघायला मिळतंय। गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन कारवाई करत नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। आणि आता एक वेगळी बातमी आहे। सरपंच, सरकार, कारभारी, बकासूर ही नावं ऐकली की डोळ्यासमोर येतो ग्रामीण महाराष्ट्र। मात्र ही सगळी नावं आहेत पुण्यात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या थाळींची। होय, पुण्यामध्ये मिळणाऱ्या या थाळींमध्ये आता रावण थाळीची भर पडली आहे। वडगाव मावळच्या हॉटेल शिवराजमध्ये ही रावण थाळी खवय्यांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे। तर यामध्ये तब्बल 32 पदार्थांचा समावेश आहे। त्यामुळे या थाळीमध्ये 32 प्रकारचे मेनू आहेत। ही थाळी चालू करून आपण 13 ते 14 दिवस झाले। तर त्याला आपण असं लिमिट ठेवलं होतं की ही थाळी जर 4 जणांनी संपवली तर त्याला 5000 बक्षीस आणि वरून थाळीचं बिल पण माफ। ही थाळी आतापर्यंत 8 जणांनी संपवली आहे। मी 8 जणांच्या ग्रुपने आतापर्यंत 8 जणांनी बिलही नेलंय, बक्षीसही नेलंय।